काय ग, कुठे चालली? ऑफिसला चालले सासूबाई. आज झालं ऑफिसला जायचं. आजपासून ऑफिस बंद आणि घरातली कामं कर. सुनबाई, असं टीव्ही बसतात का? टीव्ही मध्ये पाणी गेलं का तुझा बाप देईन का भरून? सासूबाई आज भेंडीची भाजी बनवू. माझी खूप इच्छा झाली खायची. आज घरात वांग्याची भाजी बनणार, कारण ती मला आवडते. सासूबाई मी एक काम करते, वांग्याची आणि भेंडीची दोन्ही भाजी करते. काहीच गरज नाही, आज घरात वांग्याची भाजीच बनन. आणि तुझी लयची इच्छा असते ना ती भेंडी खायची, तर माहेरी जाऊन त्या इच्छा पूर्ण करायच्या, इथं नाही. मला जर माझी सगळ्या इच्छा माहेर जाऊन पूर्ण करायच्या असत्या तर मी इथे आलीच कशाला असती तुमची गुलामी करायला. त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्या आई वडिलांची गुलामी केली असती. जर मला समजलं असतं की लग्न करणं म्हणजे सासरची गुलामी करणं असतं तर मी लग्नच केलं नसतं. सुनबाई, जरा तोंड सांभाळून, तोंड जरा जास्त चालू राहिलंय. काय तोंड सांभाळून बोलू? जर तुम्ही माझ्याशी उद्धट भाषेत बोलणार असाल ना तर मी सुद्धा त्याचा शेवट उद्धट भाषेतच करणार. आणि हो, तुमची जर लईच इच्छा झाली असेल ना वांग्याची भाजी खायची तर ती तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन पूर्ण करायची. इथं मी भेंडीची भाजीच बनवणार. हे विसरू नको, हे घर माझं आहे. इथं जे मी बोलणार तेच होणार. जसं हे घर माझं नाहीये ना तसं हे घर तुमचं पण नाहीये सासूबाई. तुम्ही एक गोष्ट विसरताय, मी या घरची सून आहे ना तर तुम्ही पण या घरची सूनच आहात. तसंच या घरावर आपल्या दोघींचा समान हक्क आहे. जेवढा या घरावर तुमचा हक्क आहे ना तेवढा हक्क माझा पण आहे. आणि एखाद्या सुनेची जर इथं तिच्या घरचीच नसतील ना करत तर ती दुसऱ्यांची काय अपेक्षा करणार?